मरणानंतर सुद्धा त्याचा छळ संपत नाहीये. काल न्यायालयात तुम्ही ऐकलं असेल की त्यांच्या वकिलांनी, आरोपींच्या वकिलांनी सांगितलं की 4 थोबाडीत मारल्या म्हणजे काही छळ नाहीये. ही काय भाषा आहे? हे किती संतापजनक आहे. आता हे चुकीचं आहे. मी याच्यावर जास्ती आता मी हे नाही करू शकत, पण हे चुकीचं आहे. नाही, पण ही मानसिकता 4 काय आहे थोबाडीत की मारणं एखाद्या हे स्त्रीला आपण 4 चापटा जरी मारल्या तरी त्यात काय झालं? म्हणजे ते हे तर न्यू नॉर्मल आहे, म्हणजे मारू शकतो ना. हा अहम आहे की काय आहे? ही मानसिकता काय आहे? असं नाहीच केलं पाहिजे. हं, आज आज आता मी त्यांना लहान लहान मुलगा पण आहे ना. हं, आता हं. आता तुम्ही सगळं तुमचं जे तुम्ही सगळं कुटुंब सहकुटुंब तुम्ही सगळं काही केलं झालं. आज त्या लहान पोराची काय चूक होती की म्हणजे आज कितीही केलं तर त्याच्यावर आलं ना. आज पुढे हो. त्याचं भविष्य आहे. पुढे त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. आज त्याला आई नाही. आता माझी पण परिस्थिती, मी पहिलं लहान वडील नाही. आईनीच सगळं पाहिलंय. मग आईला पण माझ्या 9व्या महिन्यातच काढलेलं बाहेर. हं, ती तिच्या वडिलांनी तिला सांभाळलं. हं. मग ह्या गोष्टी म्हणून मी ह्या गोष्टीच्या विरोधात आहे की तुम्ही गप नाही बसलं पाहिजे. मी एक माझ्यावरनं सांगते की तुम्ही गप नाही बसलं. माझ्या आईनी केलं, मला नाहीच पटत. पटकन काय तो निर्णय घ्या. वैष्णवी च्या या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर प्रत्येक महिलेला असं वाटतंय ती तिथं ठेवते स्वतःला, त्या अत्याचाराच्या ठिकाणी ठेवते. ह्या सगळ्यात तुम्ही तर आता तुमचंच उदाहरण सांगितलं. तुम्ही सुद्धा पीडित आहात या व्यवस्थेचे, ह्या मानसिकतेचे, की महिलांना मारहाण करण्याच्या बद्दल. आईवर झालेला अत्याचार तुम्ही डोळ्यांनी पाहिलाय आणि तो भोगलाय सुद्धा. त्याच्याबद्दल काय सांगाल हो. तुम्ही? ह्या आता मी लहान, मला तर काही कळत नव्हतं त्यावेळेस. पण हं, आता मला कुठं कळायला लागलं ना, तर मला असं वाटतंय की हं, आपण ते का सहन केलं? हं, हे नाही घडलं पाहिजे ना. हं. आज आज त्यांच्यावर असं काही वेळ आली. आता ती वेळ आपल्याला माहित नाही दादा, त्यांच्यासोबत काय झालं हो. काय नाही. अजून हं, काय पुरावे वगैरे आपल्यासमोर काहीच नाहीये, म्हणून आपण नाही बोलू शकत काही. हं. पण ह्या गोष्टीला लपवणं हे मी योग्य मानत नाही. बरं. हा. म्हणजे त्याला सामोरं